नमस्कार, मी चंद्रकिशोर पाटील. मी गेल्या 10 वर्षापासून नंदी नदीची सेवा करतोय. जे नाशिककर नवरात्रीचं निर्माल्य नदीमध्ये फेकत होते, प्लास्टिकसह फेकत होते, त्या नदीमध्ये कुत्रे डुकरं आणि त्याच्यावरती निर्माल्य टाकणं हे माझ्या मनाला पटलं नाहीये. तेव्हापासून मी एक विसल घेतली आणि इथं उभा राहायचो. तेव्हा या जाळ्या पण नव्हत्या नदीला. लोक यायचे आणि नदीमध्ये फेकायचे. आम्ही दिवसभर सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत. महानगरपालिका सुद्धा तेव्हा यायची नाहीये. सुरुवातीला महानगरपालिका आपल्यासोबत नसायची. आम्ही ते घट पूर्ण जमा करायचो आणि दुसऱ्या दिवशी मग महानगरपालिकेचे स्वाधीन करायचो. असं करत करत आज महानगरपालिका आमच्या सोबत आहे. महानगरपालिका आणि आम्ही कमीत कमी आम्ही 5 ते 6 घंटा गाड्या म्हणजे 10-1 टनाच्या वरती निर्माल्य जमा करतोय. आणि ते नदीमध्ये प्लास्टिक एवढं लोक फेकायचे ते नदीमध्ये जाण्यापासून आम्ही वाचवतोय. नमस्कार, मी योगेश्वरी आणि आमची फॅमिली उजरे फॅमिली आहे. निर्मल्य संकलनामध्ये आम्ही आमचा घट देत आहोत. तर सगळ्यांनी असेच केले पाहिजे, कारण आपण जो घट इकडे तिकडे फेकतो, परिसरामध्ये फेकतो किंवा नदी नाल्यांमध्ये टाकतो, त्यामुळे आपलं वातावरण दूषित होतं, प्रदूषण होतं सगळीकडे आणि त्याची हानी कुठेतरी आपल्यालाच होते. आणि त्यामुळे आपण अशा संकल्पनेनं आपण सपोर्ट केला पाहिजे. माझ्या जन्मापासून ही नदी पाठी आहे. माझा जन्म तिथला आहे, नाशिकचा. तर बरेच लोक या नदीमध्ये म्हणजे ही जाळी जेव्हा नव्हती तेव्हा बरेच लोक यामध्ये कचरा वगैरे टाकून द्यायचे. म्हणजे आपणच पाणी खराब करतो. आपण 9 दिवस पूजा करतो त्याची आणि ते सर्व असं फेकून द्यायचं योग्य नाही. तर माझा सगळ्या महिलांना एक सल्ला राहील की सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि निर्माल्य असं याच्यातच टाकलं पाहिजे, नदीत नाही टाकलं पाहिजे. नदीमध्ये प्लास्टिक आणि कचरा टाकू नका, त्याच्यामुळे पोल्युशन होतं आणि जनावरांचे नुकसान होत आहे. तर नाशिककरांना एकच विनंती आहे की आपल्या नदीमध्ये कोणीही कचरा टाकू नका, प्लास्टिक टाकू नका. आपली नदी ही आपली आई आहे असं समजून तिची सेवा करा.